नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण तुमचे 4 टॉपिक पूर्णपणे अभ्यासलेले. त्या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आता अभ्यासतो आपण टॉपिक नंबर 5, ज्याच्यामध्ये आपण सर्व सॉल्व प्रॉब्लेम अभ्यासले, थेरी अभ्यासलेली, अनसॉल्व प्रॉब्लेम 4 अभ्यासलेले. आज शेवटचा प्रॉब्लेम अभ्यासते, म्हणजे आज हा टॉपिक आपला संपणार आहे. तर या टॉपिकचे देखील व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या टॉपिकचे व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित समजेल. चॅनलवर पहिल्यांदा असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की या ठिकाणी तुम्हाला अकाउंट हा विषय अगदी बेसिक पासून सोप्या पद्धतीने शिकवला जातो. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. चला तर मग बघा, पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करू, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व्ह करायचं. द बॅलन्स शीट ऑफ, कोणाची दिली बॅलन्स शीट? सोहन, रोहन अँड मोहन, तिघजण पार्टनर आहे. शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 3:2:1. त्यांचा रेशो हा ओल्ड रेशो, याच्यावरूनच आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करू. न्यू रेशो बघा, डेड कोण आहे? रोहन. रोहन हा सेकंड पार्टनर आहे, म्हणजे 2 नंबरचा हिस्सा जर त्याचा गेला तर 3:1 हा न्यू रेशो असणार आहे आणि हाच गेन रेशो असणार आहे 3:1. आता बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी लिहिणार, क्रेडिटर्स लॅबिलिटी, बिल्स पेएबल लॅबिलिटी, बँक लोन लॅबिलिटी. कॅपिटल जनरल रिझर्व्ह कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार आणि कॅपिटल अकाउंट सुद्धा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार. इकडे असेटला बँकचा बॅलन्स दिला, बँक अकाउंट तयार करून त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करणार आहोत. त्याच्यानंतर डेटर्स दिलेले, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार लँड अँड बिल्डिंग असेट, मशिनरी असेट, इन्व्हेस्टमेंट असेट, कम्प्युटर असेट, स्टॉक असेट, पेटेंट सुद्धा असेट. ऍडजस्टमेंट मध्ये बघा, रोहन डाय ऑन 1 ऑक्टोबर 2019. बघा, रोहनचा मृत्यू झाला 1 ऑक्टोबर, वर्ष सुरू झाले 1/4/2019 आणि तो 1 ऑक्टोबरला मेला, म्हणजे किती महिने होता आपल्यासोबत? 6 महिने. एप्रिल पासून ऑक्टोबर पर्यंतच. 1 ऑक्टोबर म्हणजे सप्टेंबर पर्यंत. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 6 महिने सोबत होता. अँड द फॉलोइंग ऍडजस्टमेंट वेअर मेड. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ₹30,000. टोटल फर्मचं गुडविल दिलेले 30,000 रुपये. एंट्री करणार गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर गुडविलच्या डेबिटला ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे कुठे लिहिणार आपण? हे क्रेडिटला लिहिणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी वॉज फाउंड अंडर व्हॅल्यूड. अंडर व्हॅल्यूड म्हणजे कमी दाखवलेले आहेत. लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी किती टक्क्याने? 20% म्हणजे 20% तेवढी अमाऊंट ते कमी दाखवली, म्हणजे तेवढी अमाऊंट जास्त आहे पण ती दाखवली कमी, म्हणून ऍड करावं लागेल आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहावं लागेल. तर लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरीला आपल्याला स्टार मार्क करावं लागेल. आपण लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरीला काय करूया? स्टार मार्क करू. नेक्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये बघा काय सांगितले, इन्व्हेस्टमेंट आर व्हॅल्यूड 60,000. इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू बघा किती सांगितली त्यांनी, 40,000 ती 60,000 झाली. 20,000 ऍड करणार आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार. इन्व्हेस्टमेंटला एक स्टार मार्क करूया. देन नेक्स्ट बघा, स्टॉक इज टू बी अंडर व्हॅल्यूड बाय ₹50,000. स्टॉकची व्हॅल्यू 5,000 रुपये झाली, 50,000च म्हणलं तर 5,000 रुपयाने अंडर व्हॅल्यूड सांगितलेला. आता त्यांनी इथे कुठेतरी एक मिस्टेक आहे. लँड अँड बिल्डिंग अंडर व्हॅल्यूड आहे का स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे? कोणतरी एक ओव्हर व्हॅल्यूड आहे, ते फक्त मी तुम्हाला लगेच 2 मिनिटातच सांगतो. आता हा जो स्टॉक आहे ना, तो या ठिकाणी अंडर व्हॅल्यूड नाहीये, तो प्रिंटिंग मिस्टेक झालेला. हा ओव्हर व्हॅल्यूड आहे, म्हणजे जास्त दाखवला 2,000 रुपये. मग हे 2,000 रुपये आपण काय करणार? लेस करणार, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार, स्टॉकला एक स्टार मार्क करून. दॅन नेक्स्ट बघा, पुढे सांगितले अ प्रोव्हिजन ऑफ 10% ऑन डेटर्स. डेटर्स मधनं हे लेस करायचं, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचं, डेटर्सला सुद्धा एक आपल्याला स्टार मार्क करावं लागेल. दॅन नेक्स्ट, पेटेंट वेअर व्हॅल्यू लेस, म्हणजे पेटेंटची व्हॅल्यू 0 आहे, पेटेंट मधनं लेस करायचं, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला, पेटेंट्स आउटरला नील दाखवणार, पेटेंटला एक स्टार मार्क. आणि मिस्टर रोहन वॉज एंटायटल टू शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हिज डेथ. इट वॉज डिसाइडेड दॅट. बघा, त्याच्या प्रॉफिटचा हिस्सा त्याला द्यायचा आहे, मग त्याच्या मृत्यूपर्यंत त्याचा हिस्सा किती असेल तर त्यांनी काय ठरवलं? इट वॉज डिसाइडेड दॅट मे बी अलाउड टू रिटेन हिज ड्रॉविंग. म्हणजे त्यांचं जे ड्रॉविंग असणार आहे तोच त्याचा प्रॉफिट मधला हिस्सा असणार आहे. हिज शेअर ऑफ प्रॉफिट, रोहन ड्रॉविंग टिल द डेथ पर्यंत त्याचं ड्रॉविंग किती? 25,000. आता लक्षात घ्या, हे 25,000 आपल्याला कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आणि कॅश ऑब्लिक बँक अकाउंटच्या कुठे लिहावं लागेल? क्रेडिटला लिहावं लागेल. आणि त्याचा P&L सस्पेन्स त्यांनी डायरेक्ट सांगितलं किती असेल, त्याचं ड्रॉविंग जेवढं असेल तेवढंच, म्हणजे 25,000 रुपये त्याचं काय असणार आहे? P&L सस्पेन्स असणार आहे त्याच्या मृत्यूच्या तारखेपर्यंतच. मग हे कुठं लिहिणार? कॅपिटलच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या
असेटला, अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट थोडीशी वेगळी IMP आहे, लक्षात राहू द्या. आता बघा या ठिकाणी गुडविलची वगैरे वर्किंग नोट करायची गरज नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. फर्स्ट आपण बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ट्रान्सफर करून घेऊ. चला बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहूया बँक ओडी, आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹18,000. 18,000 बँक ओव्हरड्राफ्टची अमाऊंट लिहिणार. क्रेडिटर्स लिहिणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच क्रेडिटर्स, आणि त्याची अमाऊंट लिहिणार 85,000 85,000. बिल्स पेएबल लिहिणार 40,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच लिहिणार आपण. बिल्स पेएबल अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. बँक लोन लिहिणार 1,50,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीलाच लिहून टाकूया आपण. बँक लोन 1,50,000 रुपये. जनरल रिझर्व्ह लिहिणार आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय जनरल रिझर्व्ह, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण सोनला लिहिणार 15,000 10,000 आणि 5,000. जनरल रिझर्व्ह झाल्यानंतर कॅपिटलचा बॅलन्स लिहिणार आहोत आपण. कॅपिटल अकाउंट, आता जनरल रिझर्व्ह जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे, एकच मिनिट, मला 27,000 आहे. मग तो लिहिताना आपण चुकीचा लिहिलेला आहे. जनरल रिझर्व्हची अमाऊंट, एक मिनिट, तो लिहिणार आपण जनरल रिझर्व्ह लिहिणार 13,500 सोहन, त्याच्यानंतर 9,000 आणि 4,500. कॅपिटल लिहिणार रोहन मोहन आणि सोहन रोहन आणि मोहन 20,000. कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, सॉरी ब्रॉड डाऊन लिहावं लागेल, आणि प्रत्येकाची अमाऊंट लिहायची 20,000 20,000 आणि 20,000 अशा पद्धतीने. नेक्स्ट बघा या ठिकाणी बँकचा बॅलन्स दिला, बँक अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिट साइडला जाणार आपण, त्या ठिकाणी लिहिणार टू बॅलन्स ब्रॉड डाऊन, आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी 48,000 48,000 रुपये. त्याच्यानंतर डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया आपण. बॅलन्स शीटच्या असेटला जाणार, त्या ठिकाणी लिहिणार डेटर्स, आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे डेटर्सची ते आपण इनरला लिहून घेऊया ₹30,000 रुपये. एक वेळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. त्याच्यानंतर लँड अँड बिल्डिंग, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचं, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहिणार आपण लँड अँड बिल्डिंग, आणि त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹40,000 इनर कॉलम 40,000 रुपये. लँड अँड बिल्डिंग झाल्यावर मशिनरी 80,000 रुपये, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण. मशिनरी ₹80,000 80,000. मशिनरी झाल्यानंतर इन्व्हेस्टमेंट 40,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण. इन्व्हेस्टमेंट अमाऊंट ₹40,000 इनरला लिहिणार. देन नेक्स्ट बघा कम्प्युटर, हे आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि आउटरला लिहून टाकूया कम्प्युटर, याच्यावर ऍडजस्टमेंट वगैरे काही नाही. कम्प्युटर अमाऊंट लिहिणार ₹40,000 40,000. कम्प्युटर झाल्यानंतर स्टॉक 90,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण. स्टॉक 90,000, याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट इनरलाच लिहिणार. स्टॉक ₹90,000. आणि पेटेंट्स दिलेले 12,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण. पेटेंट्स ₹12,000 इनर कॉलमला, हे व्हॅल्यूलेस आहे त्याच्यामुळे आउटरला नीलच येणार, एक वेळ जागा सोडायची मायनस करण्यासाठी. सगळे ॲसेट ट्रान्सफर करून घेतले. आता बघा ॲडजस्टमेंटमध्ये गुडविल ऑफ द फर्म व्हॅल्यूड ₹30,000. गुडविल अकाउंटच्या डेबिटला, ऑल पार्टनरच्या क्रेडिटला, म्हणजे गुडविल अकाउंटच्या डेबिटला, म्हणजे आपण याचं काय करणार, गुडविल 30,000 एंट्री काय होईल, गुडविल अकाउंट डेबिट 30,000 टू सोहन कॅपिटल टू रोहन कॅपिटल टू मोहन कॅपिटल 15 10 आणि 5. म्हणून आपण गुडविल अकाउंटच्या डेबिटला जाऊन सगळ्या पार्टनरची नावं लिहून घेऊया. टू सोहन कॅपिटल अमाऊंट लिहिणार 15,000, टू रोहन कॅपिटल अमाऊंट लिहिणार 10,000 आणि टू मोहन कॅपिटल अमाऊंट लिहिणार ₹5,000. हे इकडं डेबिटला आहे, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय गुडविल अकाउंट. अमाऊंट लिहिणार ₹15,000 ₹10,000 आणि ₹5,000. झालेले गुडविल ट्रान्सफर झाले. लँड अँड बिल्डिंग अँड मशिनरी फाइंड अंडर व्हॅल्यूड 20%. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अंडर व्हॅल्यूड म्हणजे कमी दाखवले, म्हणजे जी व्हॅल्यू लँड अँड बिल्डिंगची दिलेली आहे या ठिकाणी, मी थोडंसं इकडे हे करून घेतो, ती 20% कमी, म्हणजे दिलेली व्हॅल्यू जी आहे 40%, ती 20% कमी म्हणजे किती, 80%. मग गुणिलेलं 20 जर केलं तर आपल्याला ती व्हॅल्यू भेटणार ₹10,000. म्हणजे 10,000 कमी दाखवलेले लँड अँड बिल्डिंग. 10,000 कमी दाखवलं म्हणजे 10,000 आपल्याला लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍड करावं लागेल. आणि तसंच बघा लँड अँड बिल्डिंग नंतर त्यांनी मशिनरीच्या बाबतीत सुद्धा तेच सांगितले. मशिनरीची व्हॅल्यू किती बघा, 80,000 रुपये. मग 80,000 ही 20% कमी दाखवली म्हणजे 80%. आपल्याला 20% कमी दाखवली, 20% किती कमी दाखवली हे शोधण्यासाठी जर आपण फाइंड आउट केलं तर ते 20,000 कमी दाखवली. 80,000 भागिले 80 गुणिले 20 केलं तर 20,000 कमी दाखवली. मग आपण काय करणार, हे 10,000 20,000 लँड अँड बिल्डिंग मध्ये 10,000 ऍड करणार आणि मशिनरी मध्ये 20,000 ऍड करणार.
बॅलन्स शीटच्या असेटला आहे त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग लिहिली, त्या ठिकाणी लिहायचं ऍड 20% अंडर व्हॅल्यूड, अमाऊंट लिहिणार ₹10,000, आउटरला ₹50,000 50,000 आणि मशिनरी सुद्धा म्हणणार ऍड 20% अंडर व्हॅल्यूड, अमाऊंट लिहिणार ₹20,000, आउटरला ₹1,00,000 आणि या दोन्ही असेट आपल्या वाढलेल्या आपल्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय लँड अँड बिल्डिंग लिहायचं, अमाऊंट लिहिणार ₹10,000 आणि बाय मशिनरी अमाऊंट लिहिणार ₹20,000 20,000. आपली ही जी 2 नंबरची वर्किंग नोट होती ती आपण कंप्लीट केलेली आहे. नंबर 3 मध्ये बघा काय सांगितलंय, तर इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू आहे ती ₹60,000 झालेली. इन्व्हेस्टमेंट आपण बॅलन्स शीटच्या असेटला दिलेले, त्या ठिकाणी आपण आउटरला लिहिणार ₹60,000, इनरला 40,000 आहे, वाढली त्याला म्हणायचं ऍड इन्क्रीज. कितीने वाढली? 20,000ने वाढली. ₹20,000 आपण ऍड करणार. 20,000 प्रॉफिट आहे, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहिणार बाय इन्व्हेस्टमेंट आणि अमाऊंट लिहिणार ₹20,000 ₹20,000. नेक्स्ट नंबर 4th ऍडजस्टमेंट, स्टॉक अंडर व्हॅल्यूड म्हटले, ओव्हर व्हॅल्यूड म्हटले ₹5,000 म्हणजे स्टॉक मधनं ₹5,000 काय करावं लागतील आपल्याला, लेस करावं लागतील. स्टॉक आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, ज्या ठिकाणी लिहिलंय त्या ठिकाणी लिहायचं लेस ओव्हर व्हॅल्यूड, अमाऊंट लिहिणार ₹5,000, 90,000 5,000 वजा झाले, आउटरला 85,000. हा 5,000 लॉस आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू स्टॉक, अमाऊंट लिहिणार ₹5,000. स्टॉक झाल्यानंतर डेटर्सवर प्रोव्हिजन आहे 10%ची, हा आरडीडी आहे, डेटर्स मधनं मायनस करणार, डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले, त्या ठिकाणी लिहायचं लेस आरडीडी ऍट किती पर्सेंट आहे बघा 10% आहे, म्हणून 10% आपण वजा करणार. 30,000वर 10% 3,000 आपण आणि आउटरला लिहिणार आहोत 27,000. 3,000 लॉस आहे, रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू आरडीडी, अमाऊंट लिहिणार ₹3,000. झालं 4 नंबर ऍडजस्टमेंट. 5 नंबर मध्ये पेटेंट्स वेअर व्हॅल्यू लेस म्हटलंय त्यांनी, म्हणजे पेटेंटची व्हॅल्यू काहीच राहणार नाही. पेटेंटला आपण यायचं म्हणायचं लेस व्हॅल्यू लेस किंवा त्याला रिटर्न ऑफ म्हणायचं, ऑब्लिक करून मी रिटर्न ऑफ म्हणतो. आणि पूर्ण 12चे ₹12,000 आपण वजा होणारे होतील आपले, आउटरला नील आणि एवढी असेट कमी झाली म्हणजे लॉस आहे तो रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू पेटेंट्स आणि अमाऊंट लिहिणार ₹12,000 ₹12,000. त्याच्यानंतर नंबर 6 मध्ये रोहनचं जे कॅपिटल आहे, रोहनचा जो हिस्सा आहे प्रॉफिटचा, ते त्याचं ड्रॉविंग असणार आहे. मग त्याची वर्किंग नोटमध्ये मी छोटंसं या ठिकाणी मेन्शन केलेलं की कॅल्क्युलेशन ऑफ P&L सस्पेन्स, तर शेअर इन प्रॉफिट ऑफ रोहन इज इक्वल टू हिज ड्रॉविंग, त्याचं ड्रॉविंग असणार आहे. मग ड्रॉविंग किती? 25,000. आधी ड्रॉविंगची इफेक्ट देऊन घेऊया. ड्रॉविंग कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. आता बँकचा बॅलन्स दिलाय त्यामुळे मी टू बँक म्हणतो आणि कंसात म्हणतो ड्रॉविंग्स. आणि त्या ठिकाणी रोहनच्या कॉलम मध्ये लिहिणार मी 25,000, त्याच्या हिस्स्याचं ड्रॉविंग किती? 25,000. आणि कॅशच्या क्रेडिटला आपण लिहिणार बाय रोहन कॅपिटल, कंसात लिहिणार ड्रॉविंग्स आणि अमाऊंट लिहिणार 25,000. आणि हे ड्रॉविंगच त्याचं प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स असणार आहे. त्याच्यामुळं आपण काय करणार, आपल्या पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहिणार बाय P&L सस्पेन्स अकाउंट आणि रोहनच्या कॉलम मध्ये लिहिणार 25,000, बाकी दोन्ही कॉलम मध्ये डॅश. आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार ₹25,000. सगळं झालेलं. आता क्लोज करायला सुरुवात करायचं. पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटची टोटल जे असते ₹50,000 50,000, तेच डेबिटला लिहिणार ₹50,000 50,000 आणि त्याच्यामध्ये 5, 3 आणि 12,000 जर आपण वजा केले 50,000 मध्ये, तर आपल्याला टोटल बघा 5 आणि 3 8 आणि 12 20,000 म्हणजे ₹30,000 आपल्याकडे राहतील. हा आपला प्रॉफिट आहे 1 2 3 आणि चौथ्या वेळी लिहायचं टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला आपण अंडरलाईन करूया. त्याच्यामध्ये आपण तिघही पार्टनरची नावं लिहिणार. फर्स्ट लिहिणार आपण सोहन, सेकंड लिहिणार आपण रोहन आणि थर्ड लिहिणार आपण मोहन. तर बघा सोहनचं लिहिणार 15,000 10,000 आणि 5,000. अशा पद्धतीने तिघही पार्टनरची नावं लिहिल्या, त्यांना तो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर त्याचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला जातो. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचं बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट, कंसात लिहायचं प्रॉफिट आणि प्रत्येकाचा प्रॉफिट त्या ठिकाणी मेन्शन करून घ्यायचा. बघा 15,000 सोहनचा, रोहनचा 10,000 आणि मोहनचा 5,000. आणि आता हे पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. बघा जो डेड पार्टनर आहे त्याचा अगोदर क्लोज करू. डेड पार्टनरच्या कॅपिटलची टोटलिटी ₹74,000.
तेच डेबिटला लिहिणार 74,000. 25,000 त्यातनं जर वजा झाले तर 49,000 बॅलन्सिंग फिगर राहील 49,000. आणि याला लिहायचं आपण टू रोहन एक्झिक्युटर लोन अकाउंट. आणि हे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला ॲज अ लोन म्हणून दाखवायचं. रोहन एक्झिक्युटर लोन अकाउंट. अमाऊंट लिहिणार 49,000. रिमेनिंग पार्टनर्सचं कॅपिटल क्लोज करून घेऊया. बघा सोहनच्या डेबिटची टोटल येणार आहे 63,500. 30 डेबिटला लिहिणार इकडं क्रेडिटची टोटल 63,500. 30 डेबिटला बॅलन्सिंग फिगर सुद्धा 63,500. इकडे बघा मोहनच्या बाबतीत त्याच्या क्रेडिटची टोटल येणार 34,500. 30 इकडे डेबिटला लिहिणार 34,500. वजा होण्यासाठी काही नाही, तेवढीच बॅलन्सिंग फिगर असणार आहे 34,500. याला म्हणणार आपण टू बॅलन्स कॅरेड डाऊन. आणि हा कॅपिटल म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला दाखवायचं कॅपिटल अकाउंट. याला अंडरलाईन करूया. याच्यामध्ये दोघ जण आपण फर्स्ट सोहन आणि दुसरा असणार आहे मोहन. सोहनचं लिहिणार 63,500 आणि मोहनचं 34,500 34,500. आणि या दोघांच्या कॅपिटलची टोटल ॲज अ टोटल कॅपिटल म्हणून दोघांचं न्यू फर्म मधलं 98,000. आउटरला लॅबिलिटी साईडला 98,000 आहे. गुडविल अकाउंट क्लोज करू. गुडविलच्या डेबिटची टोटल 15, 10, 25 आणि 5 30,000. क्रेडिटला सुद्धा 30,000च येणार आहे. बॅलन्सिंग फिगर सुद्धा 30,000च राहील. वजा होण्यासाठी काही नाही. याला म्हणायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हे 30,000 आपण आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहायचं गुडविल म्हणून. अमाऊंट लिहिणार ₹30,000. आणि त्याच ठिकाणी खाली बँकचा बॅलन्स आपण लिहूया बँक ऑब्लिक कॅश अकाउंट. बँक अकाउंट क्लोज करून त्या ठिकाणी तो बॅलन्स फाइंड आउट करू. बँक अकाउंटच्या डेबिटची टोटल बघा 48,000 रुपये 48,000. तेच लिहिले क्रेडिटला 48,000. त्यातनं 25,000 वजा झाले तर राहतील 23,000 रुपये. याला लिहिणार आपण बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा बॅलन्स शीटच्या असेटला ॲज अ कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 23,000 म्हणून दाखवणार. आणि आता बॅलन्स शीटची लॅबिलिटीची आणि असेटची टोटल करायची. लॅबिलिटीची टोटल येणार आहे बॅलन्स शीटच्या 4,40,000. आणि तेवढीच आपली असेटची देखील टोटल असणार आहे. बॅलन्स शीटची असेट साईड 4,40,000. म्हणजे थोडक्यात ही जी बॅलन्स शीट आहे या प्रॉब्लेमची, शेवटच्या प्रॉब्लेमची, आपली 4,40,000 रुपयांनी टॅली झालेली, क्लोज झालेली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आज आपण टॉपिक नंबर 5 पूर्णपणे संपवलेला आहे. सगळे प्रॉब्लेम समजून घेतले, सॉल्व अनसॉल्वचे सगळे प्रॉब्लेम समजून घेतले, थेरॉटिकल पार्ट समजून घेतलेला. तुम्हाला जर ही शिकवण्याची मेथड व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे सजेशन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचा नक्की विचार केला जाईल. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आपण त्याच्यामध्ये डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप हे अभ्यासणार आहोत. टॉपिक नंबर 6. त्याच्यामुळे तो देखील खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. अजिबात मिस करू नका. पुढचा व्हिडिओ देखील बघा. आत्ता इथेच थांबूया. सर्वांना बाय. टेक केअर.